एनडीटीव्ही मराठीच्या मंचावर संजय राऊत यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. निमित्त आहे महानगरपालिका निवडणुकांचं जे वातावरण सध्या तापलेलं आहे आणि त्या तापलेल्या सगळ्या राजकारणामध्ये एक तोफ धडाडते, ती म्हणजे संजय राऊत यांची. राऊत साहेब, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. एक प्रश्न जनतेच्या मनामध्ये आहे. काही गोष्टी कळलेल्या असतात, काही न कळलेल्या असतात. दोन ठाकरे बंधू एकत्र येण्याची सुरुवात नेमकी कशी झाली याचं उत्तर तुमच्याकडेच आहे. काही गोष्टी घडलेल्या होत्या ज्या तुम्हालाच माहिती आहेत की दोन भाऊ एकत्र यायला सुरुवात कशी झाली. पडद्यामागची पटकथा आहे ना, ती कधी येणार ती समोर? पडद्यामागची पटकथा पडद्यामागेच राहायला हवी. सगळ्याच गोष्टी समोर यायला पाहिजे असं काही नाही. पण आज महाराष्ट्र अनुभवतोय, पाहतोय की 20 वर्षांनंतर माननीय राज ठाकरे, माननीय उद्धव ठाकरे एकत्र आलेले आहेत आणि महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी आणि मराठी माणसासाठी त्यांचं एकत्र येणं हे फार महत्त्वाचं आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रावरती, मुंबईवरती आक्रमण आणि हल्ले सुरू आहेत, त्याच्यामुळे मराठी जनता निराश, थोडी खचलेली वाटते. त्यांना यातून एक ऊर्जा मिळाली की ठाकरे एकत्र आले. आता आम्हाला आमच्या मुंबईत, आमच्या महाराष्ट्रामध्ये ताठ मानेनं उभं राहता येईल. हा एक आत्मविश्वास आत्ता या क्षणी निर्माण झाला. पण त्याचं रूपांतर आम्ही आता महानगरपालिका निवडणुकीमध्ये दाखवू की ताकद काय आहे ठाकरेंची. ठाकरे ब्रँड वगैरे हा विषय वेगळा. पण ठाकरे असणं आणि सक्रिय असणं, ठाकरेंनी एकत्र येणं हे किती महत्वाचं आहे महाराष्ट्रासाठी ते तुम्हाला आता दिसेल. तुम्ही थेट उत्तर दिलं नाही, पण याची सुरुवात नेमकी कोणी केली? कोणत्या ठाकरेंनी सुरुवात केली? नाही, कोणत्या नक्की. ठाकरेंना वाटलं की आपण एकत्र नाही, आता बघा, येणं एका गरजेचं आहे? एका एका मला वाटतं मुलाखतीमध्ये, पॉडकास्टमध्ये राज ठाकरे यांनी ती एक ठिणगी टाकली होती की महाराष्ट्रासाठी मी 2 पावलं मागे यायला तयार आहे. आणि आतमध्ये जी काय शाळा सुरू आहे सध्या, त्यांना ती दूर करावं लागेल. मग संधी आहे. नाही, त्यांनी आधी स्वतः सुशिरभूत व्हावं. नैतिकतेचा फक्त गप्पा मारू नयेत, नैतिकतेचं दर्शन घडवावं. ज्या पद्धतीनं त्यांनी आमचे पक्ष फोडलेत, पवार साहेबांचा असेल, आमचा असेल, पक्ष फोडण्याविषयी आमचं काही म्हणणं नाही आहे. राजकारणामध्ये पक्ष फुटत असतात, लोक जात असतात. पण सत्तेचा आणि न्याय यंत्रणेचा वापर करून निवडणूक आयोगाला हाताशी पकडून त्यांनी बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष बरं काही आगापिछा नसलेल्या माणसाच्या हातात दिला, चिन्ह दिलं. शरद पवार अजून अस्तित्वात आहेत, त्यांच्यासमोर त्यांचा पक्ष अजित पवारला दिला. हे कुठलं राजकारण? ही कुठली दादागिरी? जोपर्यंत अमित शहा आहेत तोपर्यंत या दोन्ही पक्षांचं अस्तित्व राहील. पुढे काय? पुढे यांना लोक लाथा मारतील. पक्ष सोडून गेलेल्यांबद्दल बोललात. अनेक लोक पक्ष सोडून गेले, शिवसेना सोडून गेले, मनसे सोडून गेले. ही लोक नेमकी का गेली? नाही, तर का गेले त्याने उत्तर दिलं पाहिजे. एक कारण असतं टीका करणं नेत्यांवरती आणि जाणं. पण तुम्हाला तुमची ताकद वाढवली कोणी? तुम्हाला आमदार, खासदार, मंत्री केलं कोणी? उद्धव ठाकरेंनी केलं ना. मग तुम्हाला अजून काय हवंय? माझ्यासारखा माणूस कृतज्ञ नाही. 4 वेळा खासदार केलं मला, अजून काय पाहिजे माणसाला? पण आता परत जर मला खासदारकी मिळाली नाही म्हणून मी काय पक्ष सोडून कोणाच्या तरी पाठीत खंजीर खुपसून बाहेर पडायचं? शोभत नाही. तुम्ही आमदार झालात, तुम्ही खासदार झालात, तुम्ही मंत्री झालात, तुमचे इमले उभे राहिले, तुम्ही झोपडीतून इमल्यात गेलात, 72व्या माळ्यावर गेलात, बंगल्यात गेलात, फार्म हाऊसवर गेलात. हे सगळं ठाकरेंमुळे झालं, विसरू नका. ठाकरे नसते तर आज लाखो मराठी लोक आहेत ना, जे रोजगाराला लागलेत, पोटा पाण्याला लागलेत. हे सगळी ठाकरेंची देणगी आहे, बाळासाहेबांची. रावसाहेब, तुमची जी प्रतिमा झालेली आहे की तुम्ही अशक्य अशक्यातल्या अशक्यातली गोष्ट ही शक्य करून दाखवता, पण त्याच्यावर तुमच्यावर टीकाही होते. की एक टीका मी मध्ये ऐकली की संजय राऊत यांनी मनसेचा ताबा घेतलाय आणि संजय राऊत हे आता मनसे चालवायला लागलेले आहेत. पूर्वी हे राष्ट्रवादीच्या बाबतीत बोललं जायचं. बघा, राज ठाकरे हे खंबीर नेतृत्व आहे. जरूर राजसाहेब माझे मित्र आहेत, तेही सांगतात जाहीरपणे, मीही सांगतो राजसाहेब माझे मित्र आहेत. आणि मी नेहमी त्यांचं कौतुक केलं आहे. एकनाथ शिंदे प्रमाणे त्यांनी कधी बाहेर पडून
ही शिवसेना माझीच, हे चिन्ह माझंच, मी त्या पक्षाचा मालक. त्यांनी स्वतःचा पक्ष उभा केला, हम्म. तो चालवला आणि 20-22 वर्षानंतर सुद्धा ते राजकारणामध्ये एक नेते म्हणून टिकून आहेत. हम्म. त्यांचं स्वतःचं एक स्थान आहे, हे महत्वाचं आहे. आता काही लोक जे नाराज होऊन जातात ते अशा प्रकारचे आरोप करतात. ते शिवसेनेत सुद्धा आमच्यावर पण होतात. तुम्हीच असता नेहमी टीकेचे धनी, असं का? कारण मी सतत सक्रिय असतो. मी हाताची घडी घालून कुठे बसत नाही ना. मी लिहितो, मी बोलतो, मी फिरतो, मी सभांना जातो, मी लोकांना भेटतो. राजकारणात असल्यावरती तुम्हाला अशा प्रकारे काम करावं लागतं आणि जो काम करतो त्याच्यावर टीका होते. काँग्रेसमधनंही तुमच्यावर टीका झाली की तुम्ही थेट राहुल गांधींशी बोलता. का बोलू नये? राहुलजी हे देशाचे नेते आहेत, ते का फक्त काँग्रेसचे नेते आहेत? पण ते म्हणतात आम्हाला स्थानिक नेत्यांना कोणालाच काय कळत नाही, हा, तुम्ही त्यांचा डायरेक्ट. पक्ष बघा असा आहे की जेव्हा काही गोष्टी अशा असतात की जर हायकमांडशी बोलण्याची वेळ येते आणि त्याला विलंब होत असेल त्या चर्चेला, तर आमचं काम आहे की सोनियाजींशी चर्चा करा. आम्ही इंडिया ब्लॉकमध्ये आहोत ना, आम्ही तुमच्या आघाडीमध्ये आहोत आणि आमचे नेते राहुल गांधी आणि खरगे साहेब आहेत. तुम्ही का अशी भिंत तर टाकू शकत नाही. नाही नाही नाही, कोणी बोलायचं ना राहुलजीशी. राहुलजी मोकळ्या मनाचा माणूस आहे. ते बोलतात, ते फोन करतात, ते चर्चा करतात, ते मत घेतात, ते माहिती घेतात. शेवटचा प्रश्न की काँग्रेसचा उल्लेख झाला म्हणून इंडिया अलायन्स, महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी हे सगळं पणाला लागलं या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये. निवडणुकांनंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडी झालेला आपल्याला बघायला मिळेल का? महाविकास आघाडी आहे, तुटलेलीच नाहीये ना. महाविकास आघाडी ही विधानसभा निवडणुकांसाठी निर्माण झाली. इंडिया ब्लॉक हा लोकसभेसाठी निर्माण झाला. पण स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी अशी कोणतीच आघाडी निर्माण झाली नाही, कारण त्या कार्यकर्त्यांनी लढवायच्या निवडणुका असतात. पण भारतीय जनता पक्षानं किंवा या मिंदे गटानं, शिंदे गटानं, काय म्हणतात तुम्ही, ते त्यांनी त्याला असं स्वरूप प्राप्त करून दिलेलं आहे की ह्या नगरपालिका, कधी राज्यकर्ते हेलिकॉप्टर घेऊन फिरले होते का ग्रामपंचायत निवडणुकीला, नगरपालिका? हे आत्ताच दिसतंय मला. चार्टर फ्लाईट, हेलिकॉप्टर महानगरपालिकांसाठी नाही. लोकल बॉडीजचा अर्थ काय आहे? लोकल स्थानिक लोकांच्या निवडणुका आहेत, त्यांच्या प्रश्नावर लढल्या पाहिजेत. आपण त्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. पण साहेब पुन्हा एकदा आता शेवटचा म्हटलं मी तरी एक प्रश्न होता, ज्या पद्धतीचं स्थानिक पातळीवर जे काय राजकारण रंगलं, मग कधी काँग्रेसने भाजप सोबत युती केली, कधी भाजपने MIM सोबत युती केली, हे असं राजकारण योग्य आहे? कधीच नव्हतं, कधीच नव्हतं. हे तुम्ही आम्हाला हिंदुत्वाचे धडे देणार आणि तुम्ही MIM बरोबर बसणार. काँग्रेस बरोबर आम्हाला बसणं शक्य नाही म्हणून शिंदे दूर झाले आणि काँग्रेस बरोबर युती करणार, त्यांचे लोक विकत घेणार. ह्या लोकांनी राजकारणाचं डबकं करून टाकलं आणि डबक्यात बेडूक राहतात. हे बेडूक झाले सगळे, डराव करत असतात डबक्यात स्वतःच्याच. धन्यवाद राऊत साहेब, तुम्ही या मंचावर आलात, मनमोकळेपणाने धन्यवाद, बातचीत केली धन्यवाद, त्याबद्दल.